पोरो नमस्कार। आपल्याला महत्त्वपूर्ण एक पॉईंट पाहायचा आहे आणि तो पॉईंट आहे मुंबई उच्च न्यायालय। का बाबा, तर मुंबई उच्च न्यायालयामध्ये सर्वाधिक कमी कालावधीचे न्यायाधीश आणि अलीकडे 49वे मुख्य न्यायाधीश। तर हे पाहत असताना मुख्य गोष्ट क्लिअर करा की मुंबई उच्च न्यायालय, पोरो नीट अभ्यास करा। मुंबई उच्च न्यायालय म्हणल्यावर तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्रात क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा 157 चौरस किलोमीटर, जिल्ह्याचं नाव आहे मुंबई शहर। मुख्य गोष्ट आहे याच्यामध्ये एकही तालुका नाही, 0 तालुके असणारा जिल्हा। 1 नोव्हेंबर 1858 ला राणीचा जाहीरनामा आपल्या भारतामध्ये आला आणि आपल्या भारतात गव्हर्नर जनरल नावाचं पद बंद करण्यात आलं। भारताचा सर्वात शेवटचा गव्हर्नर जनरल तो लॉर्ड कॅनिंग आणि भारताचा पहिला गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिक। मुख्य गोष्ट आहे की आपल्या भारतामध्ये व्हाईसरॉय नावाचं पद आलं आणि आपण एक कायदा केला इसवी सन 1861। या कायद्याला पूर्व आपण नाव दिलं IPC, इंडियन पिनल कोड। लॉर्ड मेकॉले यांनी या कायद्यातल्या अनेक गोष्टी लिहिलेल्या आहेत। कोणी? लॉर्ड मेकॉले यांनी या कायद्यातल्या अनेक गोष्टी लिहिलेल्या आहेत आणि मग हा कायदा आला। हा कायदा आल्याच्या नंतर आपण आपल्या भारतामध्ये उच्च न्यायालय निर्माण करायचं ठरवलं। पोरो लक्षात घ्या, सध्या आपल्या भारतामध्ये 25 उच्च न्यायालय आहेत। बब्या किती आहेत? 25। आणि 25वे उच्च न्यायालय 2019 ला जे काही आंध्र प्रदेश नावाचं राज्य आहे इथं निर्माण करण्यात आलं। याच्यातून 2014 ला तेलंगणा नावाचं राज्य निर्माण करण्यात आलेलं आहे। मुख्य गोष्ट क्लिअर करा, सध्या भारतामध्ये 28 घटक राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत। मग की बाबा 25 उच्च न्यायालय सध्या भारतामध्ये आहेत आणि मग आपल्या भारतात 1773 ला रेग्युलेटिंग नावाचा ऍक्ट नावाचा कायदा आला आणि आपल्या भारतात पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालय कोलकाता या शहरात स्थापन करण्यात आलं। याचे प्रथम सरन्यायाधीश होते सर एलिझा एम्पे। कोण होते? सर एलिझा एम्पे। आता पहा, सर्वोच्च न्यायालय म्हणलो आपण। मग सर्वोच्च न्यायालयाच्या नंतर आपण राज्यासाठी न्यायालय निर्माण करायचे। काय करायचे? राज्यासाठी न्यायालय निर्माण करायचे। म्हणजे मेन गोष्ट क्लिअर करा की आपल्याला ज्या बी गोष्टी क्लिअर केल्या त्याच्यामध्ये कलम 231 आहे की बा 2 पेक्षा अधिक राज्यासाठी किंवा एका राज्यासाठी उच्च न्यायालय निर्माण करण्याची जबाबदारी राज्यघटनेच्या कलम 231 मध्ये आहे। म्हणजे तरतूद कुठे आहे? कलम 231 मध्ये। मग उच्च न्यायालय निर्माण करायचं, मग या कायद्यानुसार आपण आपल्या भारतामध्ये पहिलं उच्च न्यायालय 1 जुलै इसवी सन 1861 ला तयार केलं कोलकाता या ठिकाणी। कोलकाता सध्या पश्चिम बंगाल नावाच्या राज्याची राजधानी आहे आणि हीच आपल्या भारताची पहिली राजधानी होती। 1911 ला राजधानी बदलली आणि आपली नवीन राजधानी दिल्ली या ठिकाणी झाली। यानंतर आपण उच्च न्यायालय निर्माण केलं मद्रास या ठिकाणी आणि ज्या महाराष्ट्रात आपण राहतो त्या महाराष्ट्रात असणारं मुंबई, या मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना 14 ऑगस्ट इसवी सन 1862 मध्ये करण्यात आली। आता मुंबई उच्च न्यायालय पहा, मुंबई उच्च न्यायालय जर आपण पाहिलं तर पोरो याची स्थापना, आता मुंबई उच्च न्यायालय याची स्थापना झाली, महत्त्वाची गोष्ट 14 ऑगस्ट इसवी सन 1862। आता मुंबई उच्च न्यायालयाचं अधिकार क्षेत्र कोणाकोणासाठी आहे? तर मुंबई उच्च न्यायालय काम करते आपला महाराष्ट्र, महाराष्ट्राच्या दक्षिणेला गोवा नावाचं राज्य एकट्या सिंधुदुर्गला लागून आहे ते, त्याच्यानंतर दादरा नगर हवेली हा केंद्रशासित प्रदेश आणि दीव दमन या दोघांचं सध्या एकत्रीकरण झाले, हेही आपल्याला माहीत आहे। दीव दमन दादरा नगर हवेली आणि म्हणून आपण केंद्रशासित प्रदेशांची संख्या 8 सांगतो। जरी 5 ऑगस्ट 2019 ला 2 केंद्रशासित प्रदेश निर्माण झाले असतील, लडाख आणि जम्मू काश्मीर, तरी या दोघांचं एकत्रीकरण झाल्यामुळं आपण केंद्रशासित प्रदेश संख्या 8 म्हणतो। आता पहा, मग याचं खंडपीठ, मग मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ 3 ठिकाणी आहेत। त्यामध्ये पहिलं ठिकाण विदर्भामध्ये आहे, नागपूर नावाचं शहर, हिवाळी अधिवेशनाचं ठिकाण, महाराष्ट्राची हिवाळी अधिवेशनाची राजधानी नागपूर। आपल्या मराठवाड्यामध्ये सर्वात मोठा प्रशासकीय विभाग असणारा तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी दुसरं खंडपीठ याचं आहे। आणि तिसरं खंडपीठ गोवा नावाचं राज्य, या गोवा नावाच्या राज्याची राजधानी पणजी। महाराष्ट्रात क्षेत्रफळानं भारतात क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य गोवा आहे, त्याचं क्षेत्रफळ 3702 चौरस किलोमीटर आहे। मुख्य गोष्ट क्लिअर करा, याचं खंडपीठ कोल्हापूर या ठिकाणी होणार होतं, मात्र आणखी झालं नाही। कोल्हापूर पंचगंगा नावाच्या नदीकाठी आहे बबनराव। कोणत्या नदीकाठी? पंचगंगा। कोल्हापूर नदी, कोल्हापूर शहर पंचगंगा नावाच्या नदीकाठी असून पंचगंगा म्हणजे एक नदी आहे कुंभी, दुसरी नदी आहे कासारी, तिसरी नदी आहे तुळशी, चौथी नदी आहे सरस्वती आणि 5वी नदी आहे भोगावती।
या 5 नद्यांना पंचगंगा असं म्हणतात. ही पंचगंगा कृष्णा नावाच्या नदीची उपनदी आहे. कृष्णेला ती कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नरसोबाची वाडी या ठिकाणी मिळत असते. 1708 ला कोल्हापूर संस्थानाची स्थापना आहे. मुख्य गोष्ट क्लिअर करा. मग मुंबई उच्च न्यायालय एवढ्या गोष्टीसाठी काम करते. कोणतं? मुंबई उच्च न्यायालय. मग मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा जर आपण विचार केला तर पहा, याची स्टोरी आपल्याला लक्षात घेणं गरजेची आहे. मुंबई उच्च न्यायालय आपलं स्थापन झालं 14 ऑगस्ट इसवी सन 1862 आणि मुंबई उच्च न्यायालयाचा पहिला मुख्य न्यायाधीश बनला सर मॅथ्यू स्वास. पहा कसं लक्षात ठेवायचं, टमाटा स्वास. पहिला मुख्य न्यायाधीश कोण बनला? सर मॅथ्यू स्वास. आता याच्यामध्ये आपल्या भारताचा व्यक्ती मुख्य न्यायाधीश बनण्याची पहिली वेळ इसवी सन 1893 ते 1895 मुंबई उच्च न्यायालयामध्ये पहिला व्यक्ती बद्रुद्दीन तय्यबजी हा मुंबई उच्च न्यायालयातला पहिला भारतीय व्यक्ती मुख्य न्यायाधीश बनला. पहा लक्षात घ्या, पुढं इल्बर्ट बिल नावाची संकल्पना आपल्याला इतिहासात लॉर्ड रिपन याच्या कालावधीत घडलेली आपल्याला पाहायचे. तर ही घटना इथं घडली. बद्रुद्दीन तय्यबजी तुम्ही पाहिलं असेल 1887चं राष्ट्रीय सभेचं अधिवेशन आणि राष्ट्रीय सभा अधिवेशनाचा पहिला मुस्लिम व्यक्ती, राष्ट्रीय सभेचा प्रथम अध्यक्ष, ते आपण तिकडे पाहिलं असेल. आता पहा, आपला भारत जेव्हा स्वातंत्र्य झाल्यावर मुंबई उच्च न्यायालयाचा पहिला न्यायाधीश बनला. लक्षात घ्या, त्यांचं नाव होतं महम्मद करीम बिन छगला. महम्मद करीम बिन छगला हे नाव तुम्ही राज्यघटनेच्या भाग क्रमांक 4 मध्ये वाचलं असेल. काय वाचलं 4 मध्ये? राज्याच्या ध्येय धोरणाची मार्गदर्शक तत्वे. त्यामध्ये जर राज्यातल्या प्रत्येक राज्य शासनानं या भाग क्रमांक 4चं पालन केलं तर भारत हा पृथ्वीवरील स्वर्ग बनेल असं मत यांनी व्यक्त केलं होतं. आता याच्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयात पहिली महिला न्यायाधीश कोण होती बाबा? सुजाता मनोहर. पहा, हा सुजाता मनोहर पहिली महिला मुख्य न्यायाधीश. त्याच्यानंतर दुसरी महिला कोण बाबा? तर तिचं नाव आहे मंजुळा चिल्लूर. त्यांचं नाव आहे मंजुळा चिल्लूर. आता मुंबई उच्च न्यायालयाला आतापर्यंत लाभलेले मुख्य न्यायाधीश 49 आहेत आणि 49वे आहेत देवेंद्र कोण? उपाध्याय. नाहीतर पुन्हा इथं फडणवीस साहेब अन्साल. कोण आहेत? देवेंद्र उपाध्याय सध्या मुंबई उच्च न्यायालयाचे 49वे न्यायाधीश आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे की यांना 29 जुलै, पहा 29 जुलै 2023 ला महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल कोण आहेत? रमेश बैस आणि त्यांच्या पत्नी रमा बैस, ह्या दोघे पण या कार्यक्रमाला उपस्थित होते. यांनी यांना राज्यपाल पदाची मुख्य न्यायाधीश पदाची शपथ दिलेली आहे. राज्यघटनेच्या कलम 299 अन्वय पहा लक्षात घ्या, राष्ट्रपती म्हणजे घटक राज्याचा राज्यपाल कलम 299 अन्वय उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायाधीशांना शपथ देत असतात. काय करत असतात? शपथ देत असतात. ही पण गोष्ट आपल्याला माहीत असावी. मग कोणाला शपथ दिली बाबा? तर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र उपाध्याय यांना 29 जुलै 2023 ला 49वे न्यायाधीश म्हणून शपथ देण्यात आलेली आहे. त्यांचा जन्म 1965 ला आहे. त्यांचा जन्म काय आहे? 1965 ला 16 जून या तारखेला आहे. म्हणजे लक्षात घ्या, तब्बल ते सध्या बहुतेक 58 वर्ष वयाचे असतील आणि म्हणून यांना ही शपथ देण्यात आलेली आहे. 6 ऑगस्ट 2013 ला ते न्यायाधीश पदावर नियुक्त झालेले आहेत. 6 ऑगस्ट काय म्हणलो आपण की बाबा 2013 ला ते न्यायाधीश पदावर रुजू झाले. त्यानंतर ते तिकडं अलाहाबाद न्यायालयामध्ये होते, तिकडून ते इकडं आलेले आहेत आणि म्हणून त्यांच्या न्यायाधीश पदाची जे शपथविधी कार्यक्रम होता तो छोट्या खणी पार पडला. त्यावेळेस अलाहाबाद न्यायालयाचे न्यायाधीश होते, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते, उपमुख्यमंत्री होते. त्याच्यानंतर केंद्रीय कौशल्य विकास मंत्री मंगल प्रसाद लोढा होते, राज्य मानवी अधिकार आयुक्त होते के तातेड, राज्य निवडणूक आयुक्त कोणे? मदान. कोणे बाब्या? UPS मदान. आणि मुंबई व अलाहाबाद न्यायालयातील न्यायाधीश यांच्या शपथविधीला देखील काय होते? उपस्थित होते. म्हणजे ही पण गोष्ट क्लिअर करा. मग जर आपण सर्व उच्च न्यायालय म्हणलं तर उच्च न्यायालय काय बाबा? तर तुम्हाला हे माहीत पाहिजे बबनराव की उच्च न्यायालय काय आहे? तर राज्यघटना कलम 214 अन्वय उच्च न्यायालय काय बाबा? त्याची तरतूद आहे, उच्च न्यायालयाची तरतूद. मग कलम 216 मध्ये काय आहे? उच्च न्यायालयाची रचना. म्हणजे बाबा या उच्च न्यायालयामध्ये किती न्यायाधीश असावे याची रचना. आणि मुंबई उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीशांची संख्या 94 आहे. ही राज्यघटनेच्या कलम 216 मध्ये असलेली रचना आहे. काय? कलम 216 मध्ये असणारी रचना आहे. आपण प्रत्येक गोष्टी पाहिल्या.
तर आपल्याला कळणं पण गरजेचं आहे। राज्यघटना कलम 217 अन्वय उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची, मुख्य न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती करत असतात। कोण करत असतात? राष्ट्रपती। राज्यघटना कलम 299 अन्वय पहा, सर्वात महत्त्वाची गोष्ट, घटक राज्याचा राज्यपाल म्हणजेच नेमणूक राष्ट्रपती अन्वय होते, पण यांना शपथ घटक राज्याचा राज्यपाल देत असतो। ही पण गोष्ट आपल्याला क्लिअर असावी। मग जर आपण यांचा कार्यकाल पाहिला तर यांचा कार्यकाल 62 वर्ष वयापर्यंत आहे। किती वर्षापर्यंत आहे? 62 वर्ष वयापर्यंत आहे। जर आपण यांचं मानधन म्हणजे जर पगार पाहिला तर यांना 2.5 लाख रुपये पगार आहे। लक्षात घ्या, इतर न्यायाधीशांना 2,25,000 रुपये पगार आहे। निवृत्ती वेतन म्हणल्यावर याला 2 भागायचं म्हणजे निमा पगार। काय असेल? निमा पगार। म्हणजे ही पण गोष्ट आपल्याला लक्षात असायला हवी, ही पण गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात असायला हवी। आणि मग इथं आपण हे आपल्या महाराष्ट्राचं मुंबई उच्च न्यायालय, ही इमारत, ही वास्तू देखील महाराष्ट्राचं एक वैभव आहे। आणि मग याच्यामध्ये हा व्यक्ती आपण पाहिलं धनुका, यांचं वैशिष्ट्य काय बाबा काय आहे? तर 31 मे 1961 यांचा जन्म झालेला आहे। आणि मग महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल कोण? रमेश बैस यांनी यांना 28 मे 2023 ला मुख्य न्यायाधीश पदाची शपथ दिली। याच्या अगोदर गंगापूरवाला आपल्या महाराष्ट्राच्या मुंबई उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश काय होता? हंगामी होता। तो हंगामी असताना आपण यांना शपथ दिली। आणि यांचं वैशिष्ट्य काय? तर मुंबई उच्च न्यायालयाचा सर्वात कमी कालावधीचा मुख्य न्यायाधीश। पहा वैशिष्ट्य काय आहे? मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश सर्वात कमी कालावधीचा। मग यांचा कालावधी किती आहे बाबा? फक्त 3 दिवसासाठी हे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनले, कारण जन्म त्यांचा 31 मे 1961 ला आहे। त्यांना 3 दिवस मिळाले, त्याच्यात पण 1 दिवस रविवार आला। घ्या म्हणजे मुख्य पाहिलं तर 2 ते केवळ 3 दिवसासाठी मुंबई उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश बनण्याची पहिली वेळ। आणि ते त्यांचा पदभार कोण स्वीकारला असेल? तर रमेश देविकानंद धानुका। कोण स्वीकारला? रमेश देविकानंदन धानुका यांनी हा लक्षात घ्या ह्या पदाचा स्वीकार केलेला आहे। मुंबई उच्च न्यायालयातील माजी मुख्य न्यायाधीश आहेत। मुंबई उच्च न्यायालयात ते माजी मुख्य न्यायाधीश होते। संपता कार्यकाल संपता त्यांना आपण काय केलं? सर्वाधिक कमी कालावधीचा मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांनी ते सूत्र पार पडलेले आहेत। आणि त्यानंतर आपण पाहिलं असेल की प्रभारी नितीन जमादार, याच्यानंतर कोण आले? नितीन जमादार आले। आणि नितीन जमादार आल्याच्या नंतर प्रभारी पुन्हा आले नितीन जमादार। त्याच्या अगोदर गंगापूरवाला, म्हणजे हे दोघं कसे होते? तर दोघं होते मुंबई उच्च न्यायालयामध्ये हंगामी उच्च न्यायाधीश। हां, आणि मग त्यानंतर सध्या 49वे मुंबई उच्च न्यायालयाचे कोण? तर मुख्य न्यायाधीश म्हणून ज्यांनी शपथ घेतली त्यांचं नाव आहे देवेंद्र उपाध्याय। काय नाव आहे? देवेंद्र कुमार उपाध्याय। जन्म 16 जून 1965। लक्षात घ्या, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून यांनी शपथ घेतलेली आहे। राज्यघटनेच्या कलम 299 अन्वय मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना राज्यपाल शपथ देतात। राज्यघटना कलम 217 अन्वय त्या उच्च न्यायालयातील न्यायाधीश आणि इतर न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्राचे राष्ट्रपती करतात। हे बी आपल्याला माहित असायला पाहिजे। 2016 मध्ये रचना आहे आणि 214 मध्ये उच्च न्यायालयाची तरतूद आहे। सध्या भारतात 25 उच्च न्यायालये आहेत। ओके, प्रत्येक गोष्टी आपण क्लिअर करायलो। आणि मग याच्यामध्ये आपण पाहिलं की बाबा 2013 मध्ये हे न्यायाधीश म्हणून रुजू झाले। त्यानंतर त्याच न्यायालयामध्ये लक्षात घ्या अलाहाबाद न्यायालयातून ते इकडे आले आणि यांच्या या शपथविधी सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यानंतर या ठिकाणी HM लोढा, त्यानंतर आपण पाहिलं की महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयुक्त कोण? UPS मदान। त्यानंतर आपण पाहिलं की बाबा या ठिकाणी कोण होतं? तर या कार्यक्रमाला रमेश बैस आणि त्यांच्या पत्नी रमा बैस। त्यानंतर महत्त्वाची गोष्ट मुंबई व अलाहाबाद न्यायालयातील काही प्रमुख न्यायाधीश आणि लक्षात घ्या मंगल प्रभात लोढा, HM लोढा नाही, मंगल प्रभात लोढा असे प्रमुख व्यक्ती यांच्या या शपथविधी सोहळ्याला पार पडले आणि यांनी 49वे उच्च न्यायालयाचं मुख्य न्यायाधीश पद स्वीकारलेलं आहे। लक्षात घ्या जन्म 16 जून 1965 ला आहे। यांना जास्त वेळ कार्यकाल मिळण्याची शक्यता आहे। म्हणजे अशा पद्धतीनं आपण मुंबई उच्च न्यायालयातल्या प्रत्येक गोष्टी पाहिलेल्या आहेत। लक्षात घ्या
याच्यामध्ये आपण एक महत्त्वाची गोष्ट पाहिली, ती गोष्ट म्हणजे काय तर रमेश देविकानंदन धानुका यांचं वैशिष्ट्य मुंबई उच्च न्यायालयाची पहिली वेळ आहे की ज्यांनी सर्वात कमी कालावधीचं उच्च न्यायालयाचं मुख्य न्यायाधीशपद स्वीकारलेलं आहे, ते म्हणजे 28 मे ते 31 मेला त्यांचा जन्मदिवस आहे, 30 मे पर्यंत याच्यामध्ये रविवार आला आणि म्हणून यांचा कार्यकाळ आपण विचारात घेतला तर तो केवळ 2च दिवसाचा आला आहे आणि म्हणून मुंबई उच्च न्यायालयामध्ये सर्वाधिक कमी कार्यकाळ असणारे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून रमेश धानुका यांचं नाव आपल्याला लक्षात घ्यायचे। महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल रमेश बैस हे पण नाव आपण लक्षात घ्यायचे। आणि महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे जसं आपण सर्वोच्च न्यायालय पाहणार आहेत, कारण सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश पदावर जाणाऱ्या भारतातल्या पहिला महिला फातिमा बीवी यांचं देखील निधन झालेलं आहे, ती पण गोष्ट आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये पाहायची। मग याच्यात कसलाही प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर आपल्याला क्लिअर व्हावेत, म्हणजे ही गोष्ट आपल्याला कव्हर करायची आहे। आता 49वे न्यायाधीश देवेंद्र उपाध्याय आहेत। सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय ही गोष्ट पाहत असताना राज्यघटनेच्या प्रकरण लक्षात घ्या काय आहे 6 मध्ये, राज्यघटनेचा भाग क्रमांक 6 आणि राज्यघटनेच्या भाग क्रमांक 6 मध्ये प्रकरण 5 मध्ये राज्यघटना कलम 214 मध्ये उच्च न्यायालयाची आपल्या राज्यघटनेमध्ये तरतूद आहे। ह्या प्रत्येक गोष्टी आपण पाहिल्या। 217 राष्ट्रपती नेमणूक, 216 उच्च न्यायालयाची रचना, एकूण न्यायाधीश संख्या 94 आणि 299 शपथ। तर परीक्षेला कसलाही प्रश्न विचारला तर त्या गोष्टी आपल्याला यायला हव्यात, पण त्या पद्धतीने आपण जे परीक्षेला लागतंय त्या पद्धतीने लेक्चर घेण्याचा प्रयत्न केला आहे। सर्वांनी लक्षात घ्यायचं, बरोबर अभ्यास करायचा, मार्क चुकणार नाहीची काळजी घ्यायची। येणाऱ्या परीक्षेमध्ये असे प्रश्न विचारतील त्या अनुषंगाने आपण ह्या गोष्टी पाहिल्यात। मग इथं आपण मुंबई उच्च न्यायालयाची परिपूर्ण माहिती पाहिलेली आहे। उद्या आपण भेटू याच ठिकाणी याच वेळेला आपल्याच YouTube चॅनलला। तत्पूर्वी सर्वांना शुभरात्री, जय हिंद, जय महाराष्ट्र।